हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे दिवस 5वा आणि आम्ही आता चाललो आहे मैसूरला जाण्याआधी आम्ही थोडे साईटसीइंग करणार आहोत आणि एलिफंट कॅम्पमध्ये व्हिजिट करणार आहोत. आमचा फर्स्ट जो स्पॉट आहे तो एलिफंट कॅम्प हा आहे आणि तिथे जाऊन आम्ही एलिफंटसोबत थोडं एन्जॉय करणार आहोत. सो तिथे गेल्यावर मी तुम्हाला थोडं व्लॉगमध्ये दाखवेनच. सध्या आम्ही आता सगळे रेडी होऊन खाली ब्रेकफास्ट करायला चाललो आहे. चला. सो मी आता जिथे उभी आहे ती माझी बाल्कनी नाही आहे, हा माझा विंडो व्ह्यू आहे आणि विंडोमधून मला स्विमिंग पूलचा व्ह्यू दिसतोय बघा. आम्ही आता ब्रेकफास्ट करायला आलो आहे. ब्रेकफास्टला बघा चोकोस स्टीम इडली, आपला मुंबईचा वडा, त्यानंतर इथे आहे सांबार, इथे तर माझं फेवरेट ग्रिल्ड वेजीस, पोटॅटो वेजेस, इथे आहे मस्त यमी लेमन राईस उपमा, सिनेमन रोल ना, इथे आहे पनीर पराठा आहे आणि पपईचा हलवा म्हणजेच शिराला पपईच्या फ्लेवरमध्ये बनवलेला आहे. त्यानंतर इथे चटणी आहे, बटर आहे, बॉइल्ड एग्स आहे, अगेन मेपल सिरप आणि हनी आहे. इथे आहे चिकन सलामी आणि पॅनकेक आहेत, मफिन्स आहेत आणि हे मस्त छान लोणचं, कर्ड, ब्रेड आहेत, व्हाईट ब्रेड आणि ब्राऊन ब्रेड, जे की ग्रिल करायला इथे ऑप्शन आहे, ग्रिलर. इथे जाम आहे, बटर आहे आणि चहा कॉफी. या काउंटरवर आपल्याकडे चटणी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, 2 चटण्या आहेत, कोकोनट चटणी, त्यानंतर इथे कॉर्न आहे, मूंग बीन्स आहेत. वाव. इथे आज ग्रेप ज्यूस दिलं आहे आणि चॉकलेट मिल्कशेक आहे. आज दोन्ही आपण ट्राय करूया. त्यानंतर इथे पपाया आहे, इथे मस्क मेलन आहे आणि ॲपल. चला आपण एक एक करून सगळं ट्राय करूया. कलरफुल प्लेट दिसते आज आपली. फेवरेट काय खाते? मग त्याच्यात मिल्क नाही घेतलं तू? दूध नाही घेतलं त्याच्यामध्ये? अंडा खातेस? एक खाते? एक ओके. गुड मॉर्निंग बघ. चला आम्ही आता इथून चेकआउट करतो या रेस्टॉरंटला. टाटा बाय बाय. आणि आता आपण मैसूरला चाललो आहे. सो त्याआधी आपण एलिफंट कॅम्पला जाणार आहोत. तिकडनं आपल्याला खूप लांब पडणार आहे, 14 किलोमीटर आहे आणि 20 ते 25 मिनटं लागणार आहे तिथे जायला. पहिला स्टार्टिंगला इथे तिकीट काढावं लागतं तिकीट काउंटरवरनं. त्याची पर पर्सन 180 रुपये असं तिकीट आहे आणि ते तिकीट काढून मग तुम्हाला नंतर लाईनीमध्ये लागून मग एक बोटीमधून जावं लागतं त्या स्पॉटवरती. हे बघा तुम्हाला घेऊन जातात आणि तिथे जो एक स्पॉट आहे त्या स्पॉटवरतीच एलिफंट कॅम्प आहे, तिथे तुम्हाला नेण्यात येते. आपला पहिला साईटसीनचा स्पॉट आहे दुबारे एलिफंट कॅम्प. हा कॅम्प कुशालनगरपासून 15 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे
आणि मॉर्निंग 9 ते 11 आणि दुपारी 4:30 ते 5:30 पर्यंत ओपन असतो. कॅम्पला भेट देण्याआधी तुम्हाला बोटीतून यावं लागतं, बिकॉज हा जो कॅम्पिंगचा स्पॉट आहे तो रिव्हरच्या मध्ये आहे आणि इथे येण्यासाठी तुम्हाला आयदर पब्लिक ट्रान्सपोर्ट बोटीतून यावं लागतं किंवा तुम्ही पर्सनल बोट देखील करू शकता, पण त्याच्या तिकिटांचा जो रेट आहे तो वेगवेगळा असतो. हे ठिकाण कूर्ग मधील इको टुरिझम सेंटर आहे, जिथे टुरिस्टला जवळून हत्तींना पाहता येतं. इथे तुम्ही 45 मिनिट्स पर्यंत हत्तींना अंघोळ घालू शकता आणि तुम्ही फीडही करू शकता, पण त्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो खरंच खूप ऑसम असतो. या कॅम्पमध्ये हत्तींना वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग दिली जाते. पूर्वी हेच ठिकाण म्हैसूर दसऱ्यासाठी हत्तींना प्रशिक्षण देण्याचे ठिकाण होते आणि आता हे जंगल लॉजेस अँड रिसॉर्टद्वारे चालवले जाते. तर इथे हत्तींसोबत फोटो काढण्याचे, त्यांना फीड करण्याचे आणि त्यांना अंघोळ घालण्याचे देखील चार्जेस आहेत. ते चार्जेस पे करून तुम्हाला हत्तींसोबत एंटरटेनमेंट करायला मिळणार. बघा, याचं नाव आहे प्रशांत, याचं नाव आहे भीष्मा, याचं नाव आहे वनराजा. अशी हत्तीची नावे ठेवलेली आहेत आणि यांना थोडंफार ट्रेन केलं आहे. शक्यतो यांना म्हणजे फक्त हाय हॅलो करायला शिकवलेलं आहे आणि यांचं फीडिंग टाईम 11 वाजता चालू होते. त्याच्या आधी हे लोक फीड करून नाही देत एलिफंटला आणि प्रत्येकी 50 रुपीज घेऊन हे लोक इथे फोटो काढून देते. भीष्मा, समझ में तो आना चाहिए बस. भीष्मा, भीष्मा, प्रशांत. त्याचं नाव प्रशांत आहे. कसं करतो तो? भीष्मा, ये कितने साल का है? एज क्या है इसका? हाथी का एज क्या है? कितना बड़ा है? हाँ 38. इसका 41. तो ये बच्चे थे, छोटे थे जब ही लाया उसको यहाँ पे. लोकांचा इथे हाच प्रॉब्लेम आहे की या लोकांना इथे प्रॉपर हिंदी आणि इंग्लिश नाहीत. हे लोक इकडचे लोकल आहेत, यांना इकडची लोकल लँग्वेज समजते. सो इथे हा प्रॉब्लेम आहे. 2-3 एलिफंटला फीड करण्यासाठी हे देत बनवत आहेत. बाय. हॅलो, वेलकम बॅक. आम्ही आता चिखली होल रिझर्व येथे आलो आहे. जे की डॅम आहे, हा खूप मोठा डॅम आहे आणि 1894 मध्ये हा डॅम बांधला गेलेला आहे. खाली बघा गुरे चरायला आले आणि आपल्याला त्या तिथे जायचं आहे. आपला आजचा दुसरा स्पॉट आहे चिखली होल डॅम, जो माडिकेरी आणि कुशालनगरच्या मध्ये ऑलमोस्ट 15 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. कावेरी नदीच्या एका उपनदीवर हे डॅम बांधले आहे आणि इथे तुम्हाला कोणतीही एंट्री फी देण्याची गरज नाही. हे स्पॉट पाहण्याची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 5 ही आहे. इथून तुम्हाला सनराईज आणि सनसेटही पाहता येतो. हारंगी रिझर्वियर इथे आलोय आपण. आपला आजचा थर्ड स्पॉट आहे हारंगी रिझर्वियर डॅम आणि हे चिखली होल डॅम पासून 17 ते 17.5 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. या डॅमचं एक खास वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे या डॅमचं जे पाणी आहे ते फार्मिंगसाठी यूज केलं जातं. बघा तिथे डॅम आहे, आपल्याला तिथे जायचंय. गेट पासून 500 मीटरचा
रस्ता आहे, तेवढं चालून आतमध्ये यावं लागतं आणि मग तुम्हाला हा व्ह्यू दिसतो. सध्या तरी इथे सगळे डॅमचे डोर क्लोज आहेत म्हणून एवढा काही खास व्ह्यू नाही दिसत आहे, पण जेव्हा पाणी वाहत असो इकडनं तेव्हा खूप छान दिसतं. इथे तुम्ही बोटिंगचा देखील आनंद घेऊ शकता. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा वॉटर फ्लो होणारा डॅम तिथे नव्हता, सो आम्हाला तिथे काही खास असं पाहायला मिळालं नाही. वेल, इथेही 10 रुपीज पर पर्सन असं तिकीट आहे, सो इथे जाण्याआधी बी शुअर की डॅमचे डोर ओपन झालेत की नाही. कावेरी निसर्गधाम येथे आलोय आम्ही. हा आमचा सेकंड लास्ट स्टॉप आहे, सेकंड लास्ट पॉईंट आहे. त्याच्यानंतर आम्ही गोल्डन टेम्पल हा एक जो स्पॉट आहे तो करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही थेट रूममध्ये. आता मी मैसूरला चाललो आहे. हे हा थोडं शेक होतोय. ब्रिज डेंजर आहे. टॅकेशीच का सर काय हे बघा इथे मॅप आहे. मियाओकी प्लांटेशन कुठून कुठे जायचं आहे ते सगळं ह्याच्यामध्ये मेन्शन आहे. इथे कावेरी माता मंदिर आहे. सगळीकडे स्कूलच्या पिकनिक आल्या. आतापर्यंतचं खास असलेलं माझं आवडतं ठिकाण म्हणजे निसर्गधाम बर्ड पार्क, जे कुर्गमध्ये कावेरी निसर्गधाम जवळ असणारं एक ठिकाण आहे. हे बर्ड पार्क खास करून बर्डसाठी फेमस आहे. सो इथे वेगवेगळ्या प्रकारचे कलरफुल फॉरेन बर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात. त्या व्यतिरिक्त इथे इग्वाना पण आहे, सो त्यांना तुम्ही फीड करून फोटोशूट पण करू शकता. पण तेही इथे फ्री नाहीये, तुम्हाला इथे काही चार्जेस आहेत ते पे करावे लागतात. सो पर टाइप ऑफ बर्ड्स 50 रुपीज असे द्यावे लागतात. म्हणजे जर तुम्हाला इग्वाना सोबत फोटोशूट करायचंय तर त्याचे 50 रुपीज. त्यानंतर तुम्हाला जर वेगळ्या बर्ड सोबत फोटोशूट करायचा असेल तर त्याचे 50 रुपीज. असं वेगवेगळ्या बर्ड्सच्या टाईप वर तुम्हाला जर फोटोशूट करायचे असतील तर त्याचे 50 रुपीज असे द्यावे लागतात. पकडायचं नाही, पकडायचं नाही. पकडायचं नाही, पकडायचं नाही, चालेल तुम्ही. चालतो तो. इथे तुम्हाला आफ्रिकन मकाव, कॉकॅटो, ग्रीन चिक कॉर्नर्स, ऑस्ट्रिच असे खूप प्रजातीचे बर्ड्स दिसतील. आणि याच्या पलीकडे इथे डिअर पार्क पण आहे. बर्ड पार्कला भेट देण्याआधी तुम्हाला एंट्री तिकीट काढावं लागतं. सो 40 रुपये छोट्या मुलांसाठी आणि 80 रुपये अडल्ट्स असं एंट्री तिकीट आहे. ते घेऊन तुम्हाला आतमध्ये एंट्री दिली जाते. आणि इथे येण्याचं टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 6 असे आहे. हे बघा, हे ऑस्ट्रिच आहेत. इथे 2 टाईपचे आहेत, एक व्हाईट आहे आणि एक थोडासा काळसर आहे. आणि इथे टर्की आहेत. हे आहे सिल्वर फेसंट. टाकू नकोस हा, ते येतील बा आता. बर्ड येतील बघ. हा हा
वाव. नामड्रोलिंग मॉनेस्ट्री, ज्याला गोल्डन टेम्पल असे पण म्हणतात, हा आपला सेकंड लास्ट स्पॉट आहे जिथे आपण आता आलोय. इथे 5,000हून जास्त बुद्धिस्ट मॉन्कला राहण्यासाठी निवासस्थान आहे. बुद्धिस्ट टेम्पल आहे, त्याच्यामुळे असा प्रॉपर असं काही ड्रेस कोड वगैरे असला पाहिजे असं काही नाही. सो बेसिकली हे बौद्धिस्ट टेम्पल आहे आणि त्याच्यावर सोनेरी रंगाचं थोडं काम असल्यामुळे त्याला गोल्डन टेम्पल असे म्हणतात. हे पण स्पॉट कर्नाटकमध्ये कुशालनगर येथे आहे आणि निसर्गधाम पार्क पासून 7.5 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. इथे तुम्हाला तिबेटियन कल्चर पाहायला मिळेल आणि मॉनेस्ट्रीच्या आत गौतम बुद्धांची मोठी मूर्ती आहे. त्यांच्या मूर्तीसोबत काही मायथॉलॉजिकल पेंटिंग्स पण तुम्हाला पाहायला मिळतात. इथे भेट देण्याचे टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 6 असे आहे. आजचा आपला लास्ट स्पॉट आहे वृंदावन गार्डन, जे की म्हैसूर जवळ 18 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे आणि हे सगळ्यात मोस्ट विजिटिंग प्लेस आहे, जे खास करून म्युझिकल फाउंटन शो साठी पॉप्युलर आहे. आम्ही आलोय वृंदावन गार्डनला फाउंटनचा शो बघण्यासाठी, जो की म्युझिकल फाउंटन असा शो आहे आणि खूप अमाऊंटमध्ये पब्लिक इथे आलेलं आहे. भरपूर गर्दी आहे. मी स्टार्टिंगला काही दाखवू शकले नाही कारण इथे स्कूलच्या ट्रिप पण आलेल्या आहेत. भरपूर जवळजवळ 80 ते 85च्या वरती बस इथे आलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यावरूनच विचार करा की इथे किती गर्दी आहे. सो जिथे जागा मिळेल तिथे आम्ही बसलो आहे. पावसात तर पावसात पण बसलो आहे हा शो बघण्यासाठी, कारण हा शो खूप फेमस आहे इथला असं म्हणतात. चला बघूया आपण हा शो कसा आहे. सध्या तरी अजून काही इथे चालू नाही झालं आहे. पब्लिक खूप येतो आहे इथे अजूनही. इथे बसलं आहे बघा पब्लिक. आणि याच्या आधी पण एक शो होऊन गेला. हे खूप गर्दी असणारं ठिकाण आहे, सो इथे बसण्यासाठी तुम्हाला काही खास चेअर वगैरे नाही मिळणार. तुम्हाला इथे स्टेअर्सवर बसावं लागतं, पण इतक्या गर्दीतही तुम्ही एन्जॉय कराल. हे बघा आम्ही तिथून आलोय. खूप लांब चालत यावं लागतं इथे. आणि त्याचा स्टार्टिंग पॉईंट, जो गेटचा स्टार्टिंग पॉईंट आहे तो खूप पुढे आहे आणि एक मध्ये ब्रिज आहे, त्या ब्रिजवरनं चालत इथे आलो आम्ही.
हा शो फक्त 7 ते 8 मिनिटांचा आहे, पण खूप सुंदर आहे. बघितला किती क्राऊड आहे इथे. माझा आवाजही नीट ऐकू नाही येणार याच्यामध्ये, पण शो खूप छान होता, खूप सुंदर होता आणि मी सगळा शो कॅमेरामध्ये कॅप्चर केलेला आहे. चला आपण आता निघूया. इथे 100 रुपये पर पर्सन असं तिकीट आहे, पण खात्री देऊन सांगते तुमचे 100 रुपये वसूल होतील, इतका सुंदर शो आहे हा. आता आम्ही इथून चाललोय स्टेसाठी हॉटेलमध्ये. तर मी तिथे गेल्यावर भेटते. आज आपण 6 स्पॉट केले आणि ते 6च्या 6ही स्पॉट खूप सुंदर होते. आजचा आपला स्टे संदेश द प्रिन्स या हॉटेलमध्ये आहे, जे की मैसूरमध्ये आहे आणि वृंदावन गार्डन पासून ऑलमोस्ट 24 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. आम्ही या हॉटेलमध्ये आज स्टे करणार आहोत मैसूरला. हां, मी तुम्हाला ह्या रूमची टूर करवते. मी जिथे आले ते तुम्हाला मी सांगते कुठे आहे ते रूम. चला, हे बघा, हे आहे बाथरूम आणि इथे बाथटब दिलंय. हे आमचं लगेज आलंय आता जस्ट. इथे बेड आहे, त्यानंतर इथे सोफा आहे, टेबल आहे, इथे मिरर दिलाय मोठा आणि इथे तुम्ही बसून वर्क करू शकता, मेकअप करू शकता, काही करू शकता. त्यानंतर इथे बाल्कनी व्ह्यू आहे विंडोमधून. बाल्कनी आणि पार्किंगचा लॉट दिसतोय बघा आणि समोरच रोड आहे. ही आहे बाल्कनी. या हॉटेलचं नाव आहे संदेश द प्रिन्स आणि एकदम रॉयल असं दिसतंय. इथे ड्रॉवरमध्ये खूप माल आहे. माल बघा काय आहे. चकना आयटम आहेत, कॅडबरी आहे आणि वाईन, रम. त्यानंतर इथे कोल्ड्रिंक आहे, वाईन आहे, ग्लासेस दिलेत, वॉटर दिलंय, पण हे सगळं कॉम्प्लिमेंटरी नाही आहे. हे सगळं हां, हे सगळं चार्जेबल आहे. त्यानंतर फ्रीज आहे. थोडंसं आता रिलॅक्स होऊया आणि नंतर डिनरला जाऊया. डिनरचं टायमिंग 7:30 to 10 असं आहे आय थिंक. आणि मॉर्निंगला ब्रेकफास्ट आहे, जो की कॉम्प्लिमेंटरी आहे. ह्याच्यामध्येच डिनर नाही आहे, फक्त ब्रेकफास्ट आहे. सो नंतर आता आपण डिनरला जाऊया. उद्या आपल्याला इकडनं लवकरच चेकआउट करायचं आहे, कारण उद्या आपली 10:30ची फ्लाईट आहे रात्रीची. आणि उद्या आपल्याला मैसूरमधले जे काही स्पॉट आहेत, जे काही साईट सीन आहेत ते करायचे आहेत.